केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्याआधीच पालकमंत्री पदावरून कोकणातलं वातावरण तापलंय। शहा उद्या सुनील तटकरेंच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत, त्यामुळे दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी चर्चा आहे। याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी महायुतीतल्या नेत्यांना खणखणीत इशारा दिला। भरत गोगावलेंना पालकमंत्री न केल्यास रायगडमध्ये उठाव होईल असा इशारा त्यांनी देऊन टाकलाय। दरम्यान गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झाले। टर्मच्या आमदारांना द्यायचं की 2 टर्मच्या हा मोठा महत्त्वाचा विषय निश्चित आहे आणि म्हणून स्थगित दिली। आम्ही आशा आहोत आमचे नेते शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय नक्की घेतील आणि योग्य निर्णय घेऊन रायगडला न्याय देतील आणि म्हणून रायगडला जाग येईल असं मला निश्चित वाटतं। आणि जर तसं नाही घडलं तर रायगडची परंपरा आहे की रायगड हा नेहमी लढवई आहे आणि उठावाची भूमिका रायगडमध्ये सुरू झाली, कदाचित त्याची पूर्तता होऊ नये या संदर्भात वरिष्ठ नक्की निर्णय घेतील। आता पुढची बातमी। शिवसेना आमदार मंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया ते काय म्हणतात। पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे। गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं। आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही। ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे। वाटत नाही काय आहे, कारण त्यांना निमंत्रित केलं आहे आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील, तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होणार नाही। परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे, सुटेल। थोडासा धीर धरा, धीरे धीरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।